आता पाहूया आघाडीत जी बिघाडी झाली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांच्या नावांची घोषणा। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम, मात्र ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसची नाराजी। सांगली आणि मुंबईतील जागा जाहीर केल्याने बाळासाहेब थोरातांची नाराजी। त्यांनी आघाडी धर्म पाळला असता तर बरं झालं असतं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर आमच्या वाटेला असणाऱ्या जागा जाहीर केल्या, संजय राऊतांची प्रत्युत्तर। आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे। त्यामुळे त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही। उमेदवारांची यादी जाहीर केल्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटावर शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मवियातील पक्षांनी एकत्रित यादी जाहीर करायला हवी होती, असं शरद पवारांचं मत। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा असं ठरलंच नव्हतं, विश्वजित कदमांची दिल्लीत प्रतिक्रिया। सांगली लोकसभेच्या जागेबाबत तडजोड झालेली नाही, खरगेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया। सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही। विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल त्यालाही आम्ही तयार आहोत। खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार करणार नाही, वायव्य मुंबईतून ठाकरे गटानं अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम आक्रमक। चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है, हम इसका सरासर विरोध करते हैं। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा। संजय निरुपम यांच्या कीर्तिकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतर आम्ही उमेदवार बदलणार नाही, असं संजय राऊतांचं प्रत्युत्तर। कीर्तिकर असतील, अमोल कीर्तिकर असतील किंवा आम्ही सगळे असू, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही। तुम्ही ईडी लावा, सीबीआय लावा, आणखीन काही लावा। ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजेंना उमेदवारी। नाशिकमधील इच्छुक विजय करंजकर नाराज, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा। तरीही जोमाने काम करू आणि खैरेंना निवडून आणू, दानवेंचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून मराठवाड्यातील 3 उमेदवारांची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना पुन्हा उमेदवारी। धाराशिवमधून ओम राज निंबाळकर पुन्हा मैदानात, तर हिंगोलीतून नागेश अष्टीकरांना संधी।